शॉपिंग आहे ती तिच्या वाढदिवसाच्या दिवशी कंप्लीट करतो. पूर्ण दिवस हा तीर्थला देतो. आम्ही नवरा बायकोनी असा नियमच घातलाय की तीर्था 1 वर्षाची असल्यापासून तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला हवं नको ते सगळं घेऊन द्यायचं. इथं खूप मोठं काही डिस्कशन नव्हतं, फक्त लिफ्टची वाट बघत होतो. मग काय, तीर्था पुढे ग्रंथ मागे. दीदीची शॉपिंग म्हटलं म्हणजे आपल्यालाही काही मिळणार, यामुळे तो खरंच हुरहुरला होता आणि झालं तसंच. तीर्थासोबत त्याची शॉपिंग झाली आणि या संपूर्ण शॉपिंग प्रोसिजरमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त मदत केली आहे ती म्हणजे यांनी. एका ठिकाणी शांततेत बसून पूर्ण वेळ मोबाईलवर बघत होते, बोलत होते आणि आम्हाला शॉपिंग करू देत होते. मग काय, एवढे सगळे वर्षभराचे कपडे घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो बाहेर. आणि आता काय करायचं, सेलिब्रेशन तर स्टार्ट झालंय. मग काय, सगळ्यात पहिले म्हटलं थोडं माझं पण रील काढूया. ग्रंथ इथं थोडा नाराज झाला होता, पण लगेच कॅमेरा बघताच त्याने हलकीशी स्माईल दिली आणि मग आम्ही गेलो केक घ्यायला. केक घेताना तीर्था थोडी रील काढू म्हटली तर ग्रंथने काय काढू दिले नाही आणि फायनली चिडून आम्ही गाडीमध्ये बसलो. मग काय, केकसाठी आल्यावर सुंदर सुंदर केक होते, हा घेऊ की तो. घरून फोन आला की सरप्राईज आहे आणि आम्ही सगळे घरी गेलो. तीर्थाच्या बहिणींनी, बडीने, आजीने, पप्पांनी सगळ्यांनी छान सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि इथंच सेलिब्रेशन स्टार्ट झालं. आणि तीर्थाला खूप छान गिफ्ट मिळालं तिच्या बडीकडून. आणि खरंच बघ तीर्था, तुझ्यामुळे मम्मीला कोण भेटला आज. लकी आहे तू मम्मीसाठी. आणि आता ह्या सगळ्यांचा व्हिडिओ आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. लवकर येते मी, सेलिब्रेशन अजून बाकी आहे.